गाथा पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत कुशल, अभ्यासू आणि समर्पित वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर महादेव गारळे. ते सध्या KM हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असून एंडोक्रायनॉलॉजी या विषयात त्यांचा गाढा अभ्यास आहे. विशेषतः थायरॉईड व इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचं खास नैपुण्य आहे. त्यांनी यामध्ये केवळ तांत्रिक प्रावीण्य मिळवलं नसून अनेक रुग्णांना नवीन दिशा आणि जीवनाची नवी आशा दिली आहे. डॉक्टर गारळे हे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवा यामधील आदर्श समतोल त्यांनी साधला आहे. त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन, स्पष्ट विचार आणि सखोल समजूत यामुळे ते आपल्या क्षेत्रात एक आदरणीय नाव ठरले आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत थायरॉईड आणि अंतःस्रावी ग्रंथींशी संबंधित आजारांबद्दलची खरी माहिती, त्यावर होणाऱ्या सर्जरी आणि त्यामागचं वैद्यकीय शास्त्र आणि एका डॉक्टरचा सामाजिक दृष्टिकोन. सर्वप्रथम महादेव सर, थँक्यू. तुम्ही आज एवढा तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इकडे आलात. मागचे जवळजवळ 4-5 महिने आपण कम्युनिकेट करतोय, पण हे होऊ शकलं नव्हतं. फॉर्च्युनेटली आमच्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आज हे होतं आहे फायनली. तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. आपण तुमचाही आभार आहे की मला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं. थँक्यू. तर आता आपण तुमच्याबद्दल जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला कळलं की थायरॉईड ही तुमची स्पेशालिटी आहे. ओके. तर थायरॉईड म्हणजे नेमकं काय? थायरॉईड म्हणजे आपल्या गळ्याच्या समोरील भागात जी ग्रंथी असते, मराठीमध्ये त्याला कंठस्थ ग्रंथी म्हणतात. त्यामध्ये 2 प्रकारचे हार्मोन तयार होतात, T3 आणि T4. त्याचं प्रमाण संतुलित असलं पाहिजे. त्यामानाने आपल्या शरीराच्या वाढ किंवा स्थूलपणा ह्यावरती ते कंट्रोल करतात. तसंच महिलांमध्ये हार्मोन असतात, त्यांचाही त्यावर कंट्रोल करून म्हणजे पाळीचे त्रास होऊ शकतात, गर्भधारणेला त्रास होऊ शकतात. म्हणून या थायरॉईड हार्मोनचं संतुलितपणा राहणं योग्य असतं आणि ते कंठस्थ ग्रंथीमध्ये असतं. आता आपण जसं म्हणतो थायरॉईड असेल किंवा शुगर असेल किंवा PCOD PCOS असेल, हे असे आजार आहेत की ज्याची लक्षणं अपफ्रंट नाही आहेत. PCOD हा जो आजार आहे, या आजारामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला गेला तर एखादा स्त्रीरोगतज्ञ पहिल्यांदा ते बघतो की हा महिलेला डायबिटीज आहे का नाही, या महिलेला थायरॉईडचं म्हणजे हायपोथायरॉईड, थायरॉईडचं सिक्रेशन कमी झालं त्याला हायपोथायरॉईड म्हणतात. ते आहे का नाही, तिघांचा असा मेळ होऊन ते PCOD तयार होतो. ओके. आणि त्यामुळे गर्भाशयाच्या म्हणजे थैलीवरती रक्तस्राव किंवा पाळी येणे ह्याचे आजार चालू होतात आणि गर्भधारणेला बाधा येऊ शकते. पण डायबिटीज आणि थायरॉईड वगैरे काय इंटरकनेक्टेड बाकी? हे दोन्ही वेगळे हार्मोनलच आहे. ॲज अ एंडोक्राईन सर्जरी मी जास्त करत असतो. पण ह्या डायबिटीस आणि थायरॉईड ह्याचं असं एकमेकाशी कनेक्शन नाही आहे की बाबा डायरेक्ट कनेक्शन कुठेही नाही आहे. डायबिटीजचे जे सेल असतात ते स्वादुपिंडामध्ये असतात. स्वादुपिंड हा आतड्याच्या म्हणजे पोटाचा एक पृष्ठभागावर बसलेला एक ग्रंथी असते. त्यातून स्वादुपिंडाचे ज्यूस निर्माण होताना आणि इन्सुलिन सिक्रेट होणारे सेल असतात. तर ह्याचा आणि थायरॉईड जे कंठ असतं म्हणजे गळ्यामध्ये दूरपर्यंत संबंध नाही आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की थायरॉईड आणि PCOS किंवा PCOD ह्याचा संबंध, तर त्याचा गर्भधारणेवर नेमका कसा परिणाम होऊ शकतो? हो, ज्याचे थायरॉईड हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर त्या महिलेला ज्या बीजांड तयार होतात म्हणजे आणि मेन्स्ट्रुअल सायकल तयार होते त्यावरती इफेक्ट होतो आणि ती इरेग्युलर होऊन जाते मासिक पाळी आणि त्यामध्ये बीजांडाची ग्रोथही व्यवस्थित होत नसते. म्हणून गर्भधारणा. थायरॉईड जेव्हा आपल्याला डिटेक्ट होतोय कुठल्या ज्या टेस्ट असतील त्याप्रमाणे, मग त्यावेळी तुम्ही इनिशियली काय ट्रीटमेंट सजेस्ट करता आणि क्युरेबल आहे का? दुसरा थायरॉईडचं असं असतं की हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्याच्यात थायरॉईडचे संप्रेरक म्हणजे हार्मोन्स कमी होतात ते पूर्णतः ठीक होत नाही. त्यासाठी तुम्हाला हार्मोन गोळी घेणे म्हणजे आम्ही देतो की बाबा थायरोनाम घ्या, एल्ट्रॉक्सिन, ह्या थायरॉईड प्रोव्हाइड करणाऱ्या गोळ्या असतात हार्मोन्स, त्या आम्हाला द्यायला लागतात पेशंटला आयुष्यभर. आणि आहारामध्ये काहीतरी कंट्रोल करायला लागतो जेणेकरून कोबेज आणि म्हणजे आयोडीनयुक्त सॉल्ट हे असे देणे गरजेचं पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हायपरथायरॉइडिझम असतं ते ट्रीटेबल असतं, म्हणजे त्याला ट्रीटमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे थायरॉईड नुसता आजार हा वेगळा, हा मेडिकल आजार झाला. सर्जिकल आजारही असतो. त्यात गाठ येते, ती गाठ साधीही असू शकते किंवा कॅन्सरची असतं. पण अशा वेळी आम्ही कॅन्सरची असेल तर आम्ही सर्जरीने काढतो.
साधी असून ती जर कंप्रेशन म्हणजे अन्ननलिकेवरती किंवा श्वासनलिकेवर Affect करत कंप्रेस करत असेल म्हणजे दबाव निर्माण करत असेल त्यावेळी तर आम्ही थायरॉइड हा ग्रंथी काढतो. आणि दुसरी म्हणजे कॉस्मॅटिक, एखाद्याला जर पाहिजे असेल तर ती काढा. कॉस्मेटिक काय प्रकार म्हणजे? कॉस्मॅटिक म्हणजे एखादी फिमेल असेल आणि ते पुढे असे थायरॉइड मानेवरती दिसत असेल हां. मग तिला ते ऑड वाटतं, म्हणजे कुठे बाहेर जायला, सोशल स्टिग्मा असतो, लग्न होणे, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत सामाजिकमध्ये तेढ निर्माण करणारे असतात स्त्री यासाठी. त्यामुळे काढलेली ती बरी असते. म्हणून मी कॉस्मॅटिक, कंप्रेशन आणि कॅन्सर हे 3 C असतात. त्या 3 Cमध्येच मी थायरॉइड सर्जरी करत असतो. अजूनपर्यंत किती सर्जरीज आपण केल्या असतील अंदाजे? आता त्याचं मी कधी अकाउंट केलं तर अराउंड मोर दॅन 1000 झाले असतील. आणि पॅराथायरॉइड जे असते थायरॉइडच्या पृष्ठभागावर त्यासाठी मला ओळखलं जातं ऑल ओव्हर इंडिया वर्ल्ड, की जे करून त्या मोर दॅन 500 झालेल्या आहेत. आणि आशियामध्ये एवढे जास्त कोणी केलेले नाही आहेत अजून. अच्छा. थायरॉइड हा आता सध्या बघायला गेलं तर कॉमन आजार होत चालला आहे. तर त्याचे असे काही प्रमुख कारणं आहेत का की ही लाईफस्टाईलमध्ये हा चेंजेस आले आहेत, ह्या प्रकारचे चेंजेस केलेत आपण, किंवा वातावरणामधले जे काही बदल आहेत त्याच्यामुळे हा इश्यू जास्त जाणवायला लागला? म्हणजे असा काही सापडलेला नाही. कारण आता थायरॉइड आजार हा पहिला पूर्वीच्या काळी इन्व्हेस्टिगेशन एवढे नव्हते, हां. शोध हा लागतच नव्हता, असायचं पण नजरअंदाज केले जायचे. पण आता इन्व्हेस्टिगेशन एवढं वाढलं आहे त्यामुळे थायरॉइड हार्मोन्सच्या प्रॉब्लेम लवकरात लवकर डिटेक्ट होऊन संख्या जास्त वाढलेले, पॉप्युलेशन वाढले आणि त्या मात्राने थायरॉइडच्या आजाराचे पेशंटही भरपूर आहेत. त्यात हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. पण असं काही डेफिनेट असं काही डाएट असतं, ते कोपेजयुक्त डाएट किंवा काही ड्रग्स असतात, त्या पदार्थाचा जर अतिसेवन झालं तर थायरॉइड ग्रंथी आहे ना ते हार्मोन सिक्रेट करत नाही. मग म्हणून आम्ही त्या डाईट ते नका घेऊ म्हणतो. डाईट आहेत की ज्याचा थायरॉइड ग्रंथीवरती इफेक्ट होतो आणि ते सिक्रेट करत नाही. अच्छा. पण बाकी असं काही डेफिनेट रिझन नाही आहे रिझन की नाही तुमच्या डाएटमध्ये हे आहे म्हणून तुम्हाला थायरॉइड होऊ शकतो असं काय? आणि दुसरं म्हणजे आयोडेनिक तर नमक ते आजकाल सर्वत्रच प्रोव्हाइड केलं जातं भारत सरकारदरम्यान, त्याच्यामुळे होत नाही, आता जास्त प्रमाणात नाही. अच्छा. त्याला एंडेमिक गॉयटर म्हणतात, आता त्याचं प्रमाण कमी आहे. ओके. ते पहिला जास्त. अच्छा. डॉक्टर म्हणून जेव्हा तुम्ही एवढं सर्जरी करताय, एवढं ट्रीटमेंट करताय, पण शेवटी माणूसच आहे. पण अशा वेळी काही असं झालं आहे का की एक ऑपरेट करताय पेशंट, थोडं क्रिटिकल आहे, बट तुम्हाला थोडासा एक डायसी थॉट आला की हे होईल की नाही व्यवस्थित, बट फॉर्च्युनेटली ते झालं पूर्णपणे, तर असं कधी केस कुठली झाली का तुमच्या? थायरॉइडच्या बाबत एक झाली, माझी पनवेलवरूनच एक पेशंट आली होती आणि त्या सर्जरीमध्ये थायरॉइडची ग्रंथी फार मोठी होती. मी थायरॉइडच्या ग्रंथीच्या मागे जी आपल्या ओकल कॉर्ड म्हणजे स्वर यंत्रणा ह्याला सप्लाय करणारी चेतातंतू असते, त्याला मी प्रिझर्व्हन केलं होतं, व्यवस्थित बघितली होती. आणि एक दिवस पेशंट व्यवस्थित आणि दुसऱ्या दिवशी तिच्या आवाजामध्ये बदल झाला. तर मग आम्हाला वाटलं की काय वेगळं काय झालं. पण नंतर आम्ही ते लॅरिंगोस्कोप केला आणि बघितलं तर ओकल कॉर्ड नॉर्मल होते. बिकॉज ऑफ दॅट त्या गाठीचा जे कंप्रेशन होतं ते रिलीफ झाल्यामुळे थोडं ट्रॅक्शन, न्यूरोप्रॅक्सिया म्हणतात तशा प्रकारे झालं होतं. आता त्यातून तो पेशंट रिलीव्ह झाला. मग तेव्हा सुटकेचा निश्वास, बाबा पेशंटला काही झालं नाही असं वाटलं आणि पेशंटही खुश होता. 2 आठवड्यानंतर तेव्हा फॉलोअप घेतला. तर तुम्ही जेव्हा डॉक्टर बनलात, जेव्हा डॉक्टर बनायचा निर्णय घेतलात, तुमचा बॅकग्राऊंड तुम्ही सांगितलात की तो पुन्हा एकदा लोकांसमोर सांगावा, की त्याच्यामागचं मानसिक बळ का? कारण का अशी एक कंडिशन असते की फॅमिली काही वेळा त्या गोष्टीने सपोर्ट नाही करत, नाही एवढ्या मोठ्या एज्युकेशनसाठी असेल. एज्युकेशनला सपोर्ट म्हणजे मी असा मिल वर्कर आणि चाळीतलाच विद्यार्थी होतो. आईबाबांचा हाल बघितले होते आणि आईबाबाची एक इच्छा होती, ते अशिक्षित होते पण त्यांना इच्छा होती की आपली मुलं शिकली पाहिजेत आणि त्यातल्या त्यात माझी बुद्धिमत्ता चांगली होते, त्यामुळे त्यांना वाटत होतं की मी पुढं शिकावं. म्हणून आईवडिलांची जी इच्छा होती की पाठबळ दिलं तर की तू पुढं शिकावं. मग MBBS झालो. मग मी MBBS झाल्यावर माझ्या एका सिनियर मित्राला बघितलं, तो सर्जन होता. तर तो म्हणला की तू पण ह्याच्यासारखंच बनायचं असं त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे म्हणे, आईबाबांना म्हणलं तुमची इच्छा. आणि मी त्याच्या म्हणतात ना पावलावर पाऊल ठेवून सर्जरीमध्ये
MS झालो. पण ते सगळं आईबाबांचा आशीर्वादच होता आणि त्यांची इच्छा होती आणि माझं मेहनत हे आणि सगळ्यांचेच आशीर्वाद शुभेच्छा होत्या आणि त्यामुळे मी सर्जनमध्ये झालो आणि सर्जरीमध्ये जे पारंगत झालं त्यात माझे सिनियर्स आहेत, त्यात घरच्यांचंही म्हणजे माझ्या सौभाग्यवतीचं किंवा आईचं की हे मला कधी किती वाजता आलं हे विचारत नसत. सर्जरी करायला आहे ना, तू करतोय ना, तुझी स्किल वाढवत बस आणि पेशंट बाबत आहे एवढंच ते विचारतात. त्यामुळे मिसेस म्हणजे सौभाग्यवती आणि आई आणि त्यांना मी माझ्या ह्या म्हणजे सक्सेसचं यशाचं पाठबळ म्हणतो किंवा काय म्हणते मराठीमध्ये म्हणायचं ना तेच मी दुवा आहेत ते असं मी म्हणू शकतो. तुमची केस स्टडी पाहिली ना 11 दिवसाच्या बाळाचं, त्यावेळी आम्ही ते निओनॅटल त्यावेळी पॅराथायरॉइड हा कन्सेप्ट आपल्यासमोर आला ना. हां, तर पॅराथायरॉइड म्हणजे नक्की काय कन्सेप्ट, म्हणजे थायरॉइडपेक्षा वेगळा कसा? थायरॉइडच्या पृष्ठभागावर म्हणजे पाठीमागच्या भागावर 4 पॅराथायरॉइड अशा ग्रंथी असतात. हां, 4पैकी त्या बाळाचा जो 12 दिवसाचं जे बालक आलं होतं नांदेडवरून हां, KM हॉस्पिटलला, ते 4 दिवसाचं ते 4 पॅराथायरॉइड त्याचे वाढले होते आणि त्यामुळे त्याच्या हेल्थ कंडिशनवरती त्याचे हार्मोन्स वाढल्यामुळे जे दुरुपयोग झाला होता एक्स्ट्रा हार्मोनचा त्यातून त्याला बाहेर काढायचं होतं. पण हे नक्की स्पॉट कसं झालं? म्हणजे स्पॉट म्हणजे त्याचं निदान नांदेडच्याच एका एंडोक्रायनॉलॉजिस्टनं केलं. त्यांनी आमच्या इथल्या KMच्या एंडोक्रायनॉलॉजिस्ट जे आहेत डॉक्टर तुषार पनगर आणि त्यांची टीम त्यांना बोलवलं. म्हणलं की डॉक्टर महादेव आहेत, तुम्ही पाठवा. मीही प्रथमच लहान मुलांचं करणार होतो. अच्छा. तरीही माझ्या सिनियर्सनी आमच्या हॉस्पिटलचे डीन तसे तुषार बनांनी सपोर्ट केला की तू करू शकतो आणि अशा वेळी आणि ते सर्जरी फार व्यवस्थित झाली. क्रिटिकल होती कारण क्रिटिकल लहान मुलांमध्ये ना पॅराथायरॉइड शोधणं फार अवघड असतं. मला बोलले मायक्रोस्कोप हे द्या, मी म्हटलं काही गरज नाही कारण माझा अनुभव मला सांगतोय की मला पॅराथायरॉइड ग्रंथी कोणती आहे हे मला दृष्टीनेच दिसतं किंवा हीच आहे बाकीचं काही नाही आहे हे एवढा अनुभव होता. त्यामुळे मी ती सर्जरीला अर्ध्या तासातच त्या 4 पॅराथायरॉइड ग्रंथी काढल्या आणि रिकरंट लॅरेंजल नर्व्ह जी स्वरयंत्राला पोचवणारी जी चेतातंतू आहे तेही वाचवलं आणि जी ट्रकियल ट्यूब असते वेंट पाईप यांचं सगळ्यांचं व्यवस्थित स्किलफुली बाजूला करून ते 4 पॅराथायरॉइड पाठवले आणि ते तपासून पाहिले तर ते 4 पॅराथायरॉइड आले. नंतर मग आम्ही ऑपरेशनचे जे बाळाचं होतं ते पूर्णवत केलं. त्यानंतर बाळ व्यवस्थित 1 महिन्यानंतर घरी गेलं. पण हा एक प्रकारचा रेकॉर्ड मानला जातो एवढ्या कमी नाही. हा रेकॉर्डच नाही असं त्यांचं मी रेकॉर्ड म्हणत नाही. हे जे होत असतं ना तो वरती देव आहे ना तो आपल्या हातातून म्हणजे उसकी नज़र है और उसके नज़र के और उसके ज़रिए से थ्रू मैं करता रहता हूँ. मैं हर एक पेशेंट को वही बोलता हूँ की भाई मी नाही करत, तो माझ्या हातून करतो आहे, करता तो आहे, मी फक्त निमित्त आहे. पण हे जेव्हा PTH आपण म्हणतो पॅराथायरॉइड हार्मोन हे जेव्हा वाढतात ते शरीरावर काय नेमकं वाईट परिणाम करतात? पॅराथायरॉइड हार्मोन वाढलं ना शरीराच्या मांसपेशी पहिल्या अफेक्ट होतात कारण त्याने काय होतात हे कॅल्शियम आहे ना हाडामधून शोषून रक्तामध्ये आणतं. अरे बापरे. मग हाडं ठिसूळ होतात. नुसतं असं चाललं तरी फ्रॅक्चर होतात, कळत नाही. एक हे हाडांवरती मांसपेशीवरती खिचाव येतो, विकनेस येतो, लिथार्जिक, तो चालूही शकत नाही पेशंट असा होतो तो. आणि तिसरं म्हणजे वारंवार काही पेशंट रुग्णांना किडनी स्टोन होतात. अच्छा. पण त्यांना कळतच नाही किडनी स्टोन का होत आहे. मग शेवटी ते युरोलॉजिस्ट कॅल्शियम करतात आणि बघतात ते अरे कॅल्शियमची मात्रा वाढलेली आहे, मग पॅराथायरॉइड हार्मोन वाढलेलं आहे. मग ते लोकं आमच्याकडे KM हॉस्पिटलमध्ये रिफर करतात की बाबा ह्याच्या पॅराथायरॉइड हार्मोन ग्रंथीचा तपास करून निदान केलेला आहे, तुम्ही ते काढून द्या असं असतं. नंतर काही स्वादुपिंडालाही पॅराथायरॉइड हार्मोनमुळे इजा होते. कॅल्शियम वाढल्यामुळे स्वादुपिंडाला दाह निर्माण होतं, ते एक असतं. आणि ब्रेनमध्ये पण पेशंट अँझायटीमध्ये येतो, स्ट्रेसमध्ये जातो, लिथार्जिक असतो. अशा सगळीकडे हा हार्मोन्स इफेक्ट करत असतो जर त्याची मात्रा वाढली तर. पण हे मेडिकली डायग्नोज होऊ शकतं म्हणजे मेडिकली डायग्नोस होतो जर त्याचं कॉज सर्जिकली असतं. पण लहान बच्चूचं सोडा मोठ्या माणसांमध्ये 85 ते 90% लोकांना
एकच ग्रंथी असते, 4 पॅराथायरॉइड असते, हां. त्यातली एकच ग्रंथी मोठी वाढलेली असते. अच्छा, हे नॉर्मल केस हां 85 ते 90% एकच ग्रंथी वाढलेली असते आणि तीच त्रास देणारी असते. अच्छा. मग त्यावेळी आम्ही काही स्कॅन करतो, सोनोग्राफी करतो, CT स्कॅन करतो. आता आजकाल पहिलं सेस्टामेबी स्कॅन करायचं, आजकाल एवढं आमचं डिपार्टमेंट एवढं आता मोठं झालं आहे की ते नुसतं CT स्कॅनवरतीही आम्हाला कळतं की हे पॅराथायरॉइड आहे. त्यामुळे आम्हाला सहसा सेस्टामेबी स्कॅन लागत नाही, जो पॅराथायरॉइड स्कॅन म्हणतात ते. हां करतो आम्ही कधी, जेव्हा ते छातीमध्ये असतं, कधी कधी पॅराथायरॉइड ग्रंथी छातीमध्ये असते, तेव्हा ते शोधायसाठी आम्ही सेस्टामेबी स्कॅन करतो. त्याला पॅराथायरॉइड स्कॅन म्हणतात आणि त्यामध्ये शोधतो. नाहीतर असं निदान करणं योग्य असतं आणि पेशंटलाही सांगणं योग्य पडतं. पण पेशंट ओळखू शकतो का की आता जो त्रास होतोय तो थायरॉइडमुळे आहे की पॅराथायरॉइडमुळे, की त्याच्यासाठी मेडिकल आम्ही सगळ्या टेस्ट केल्या जातात, असं नाही की. पण कॅल्शियम वाढलं असेल तर पॅराथायरॉइडमुळेच होतो आणि पॅराथायरॉइड हार्मोनची लेवल पण वाढलेली असते. हे पेशंटला जे एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे ते सांगतात. आणि पेशंटला सर्जरीला जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा त्यांचे काही शंका हे असतं की बाबा सर माझ्याकडे तुम्ही एक पॅराथायरॉइड ग्रंथी वाढल्या, ती काढल्यानंतर मी बरा होईल का? तर मी सांगतो हो बरा होईल. पण मी त्यांना त्यांच्याच भाषेत सांगतो की हे जे पॅराथायरॉइड आहेत हे 4 भाऊ आहेत, त्यातला एक भाऊ त्रास देतोय तुम्हाला, तर मी एक काढतोय पण मी त्याची शाश्वती देऊ शकत नाही की ते बाकीचे 3 भाऊ आहेत ते तुम्हाला त्रास देतील नाही, पण आपण तुम्हाला क्लोज मॉनिटरवरती ठेवणार. 4ही काढले तर आयुष्यभर पॅराथायरॉइड आणि कॅल्शियम सप्लिमेंट घ्यायला लागतात. त्यापेक्षा एक कल्प्रिट आहे तो काढला की काही नाही. आणि आतापर्यंत कोणालाही असं झालेलं नाही आहे, तेवढे तशा केसेस नाही आल्या. आणि लक्षणं म्हणजे हीच म्हणू शकतो, जसं तुम्ही कशी म्हणालात की कॅल्शियमची वाढ होणार रक्तामध्ये, हेच लक्षण आहे पॅराथायरॉइड वाढण्याचं, की अजून काही दुसरी नॉर्मली पेशंट फील करू शकेल अशी काही लक्षणं? फ्रॅक्चर होतात, लिथार्जिक म्हणा, मास पेन म्हणजे मासपेशीमध्ये दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते पेशंट फील होतात. ओके. माझ्याकडे एक अशी छान तुम्ही बोलला, एक नवरा बायको होते, त्यांचा नवरा होता, पॅराथायरॉइड ग्रंथीचा आजार झाल्यामुळे त्याने त्याच्या लग्नाचे फोटो दाखवला. नवरा त्याच्यापेक्षाही टॉल होता थोडा आणि ती छोटी होती आणि आता पॅराथायरॉइड ग्रंथीचा आजार झाल्यामुळे त्याला बोनी डिफॉर्मिटी होऊन तो तिच्या बायकोपेक्षाही छोटा झाला हाईटने, म्हणजे उंचीने. मग त्याने मला फोटो दाखवला, झीज व्हायला लागली. हां झीज झाली. मग त्यानंतर मी त्यांना सांगितलं की हे हार्मोन्सचं पॅराथायरॉइड काढल्यानंतर त्याने मला फोटो दाखवला, पण मी म्हणलं की ह्याचं पुढचं जे मॅनेजमेंट आहे ते एंडोक्रायनॉलॉजिस्ट करतील आणि त्याला जो पुढचा बाधा नाही होणार आणि पुरवत व्हायला वेळ लागेल ते तुम्हाला सर्व एंडोक्रायनॉलॉजिस्ट सांगतील. मी फक्त एंडोक्राईन सर्जरी करतोच म्हणलं. मग त्यांचा असा पॅराथायरॉइड हा दिसायला छोटा आहे पण घातक मोठा आहे असं म्हणता येईल, थायरॉइडपेक्षा. मग ह्याच्यामध्ये सुद्धा पॅराथायरॉइडमध्ये सुद्धा हायपर पॅराथायरॉइड, आता हायपर तो काय प्रकार? तोच हायपर पॅराथायरॉइडिझममुळे हे सगळं मी आता जे सांगितलं ना ते हायपर पॅराथायरॉइडिझममुळे होतं, हायपोमुळे नाही. हायपोमुळे काहीच जास्त त्रास होत नाही. हायपोमुळे कॅल्शियम सप्लिमेंट दिलं, विटॅमिन D दिलं तर बरं होतं. आता काही लोकांना पित्ताशयामध्ये सुद्धा असं खडे वगैरे, गॉल ब्लॅडरचा त्रास असतो. तर त्याचं रिझन थोडक्यात पित्ताशय, आता हा जो म्हणजे पोटात मध्ये लिव्हरच्या पृष्ठभागावरती असलेली एक पित्ताशयाची थैली असते, मराठी भाषेत म्हणायचं. लिव्हरमध्ये जे पित्त निर्माण होतं हे पित्त आहे ना आपल्या लहान आतड्यामध्ये जे तेलकट आपण खातो त्याला पचन करायला निर्माण होत असतं आणि ते त्या पित्त नलिकेमार्फत येत असतं. पण काही भाग त्याचा त्या पित्ताशयाच्या थैलीत जातो आणि जर तो पित्ताशयाच्या थैलीत गेल्यानंतर तो थोडा घट्ट प्रमाणात असतो, सिक्रेट झाल्यानंतर जमा झाले घट्ट. हे जे घट्ट पित्त असतं ना हे आपल्याला जे जास्त तेलकट असे काय खायला त्या पचनासाठी मग हे पित्ताशयाची थैली अंकुंचन पावते आणि मग ते पित्तच्या नलिकेतून येतं आणि जे जास्त तेलकट पदार्थ असतात त्याला पचनासाठी फॅट असतं त्याला मदत करतं. पण हे असं कंटिन्यू राहिल्यामध्ये त्या पित्ताची थैली स्थूल राहते, ती अंकुंचन पावत नाही जर ते घट्ट राहिलं तसं. तर मग त्यामध्ये खडे व्हायचे तयार, ते म्हणतात तुम्ही, म्हणजे पित्ताच्या थैलीमधले जे पित्तद्रव्य, कोलेस्ट्रॉल आणि बाईल जे तयार सॉल्ट असतं ह्याचं मिश्रण होऊन ते खडे निर्माण होतात. मग ते खडे त्याला आपण म्हणतो पित्ताशयामधील खडे.
ओके. हा जो भाग आहे हा जास्त आजार नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तर भारतीय लोकांना जास्त आहे. कशामुळे? त्यांचं फॅमिलीला एक जेनेटिक्स आहे आणि आहार त्यांचा तेलकट असल्यामुळे. घीयुक्त आहार जास्त तिकडे असल्यामुळे हे 3-4 कारणं त्यांनी सांगितले. मग त्या भागातून आलेल्या पेशंट जर पित्ताच्या थैलीत खडे असेल आणि सिम्पटम असतील तर आम्हाला लगेच काढायला लागतात, कारण त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट म्हणजे त्याच्या पित्ताच्या थैलीच्यामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन असतात म्हणजे कॅन्सर होऊ शकतो, यांचं प्रमाण जास्त आहे तिकडे. जास्त हो. म्हणून आम्हाला अशा पेशंट आले उत्तर भारतीय जर केम हॉस्पिटलमध्ये तर आम्हाला त्यांना प्रायोरिटी बेसिसवर पित्ताच्या थैलीचं ऑपरेशन करायला लागतं. त्याला आम्ही लॅप्रोस्कोपीद्वारे म्हणतो, लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बीनद्वारे केलेली शस्त्रक्रिया त्याद्वारे करतो. पण याची प्रायमरी लक्षणं काय असतात? म्हणजे खडे झाले की काय माणूस नोटीस करायला सुरुवात करतो? पित्ताच्या इथले खडे झाले ना, पहिलं म्हणजे पेशंटला पोट असं गच्च होते, त्याला फ्लॅट्युलंट डिस्पेप्सिया म्हणते. खाल्ल्यावरती लगेच पोट भरल्यासारखं असं वाटतं. आणि नंतर उजव्या बाजूला बरकड्यांच्या खाली दुखणं, पित्ताशयाला थैलीला दाह निर्माण झाल्यामुळे तो होतो, किंवा ॲसिडिटी असं सारखं होणं, ह्यासारख्या गोष्टी पित्ताशयामध्ये थैलीमध्ये खडे असल्यामुळे होतात. अच्छा. पण याचं काही असं डायटरी मेजरमेंट स्टार्टिंगपासून आपण काही असं आणि जेनेटिक आहे का? ही जेनेटिक्स मी सांगितलं ना, उत्तर भारतीयांमध्ये जास्त प्रमाणात असतं. फॅमिलियल असलेलं जेनेटिक असेल ते आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आहार, जर तुम्ही जंक फूड म्हणतो आजकाल जास्त खाता किंवा फॅट, तर ह्या आहारांमुळे काय होतं की जे पित्त निर्माण झालेलं असतं आणि त्याला सारखंच तुम्ही ते खात असाल तर ते पित्ताच्या थैलीला स्थूलपणा येतो आणि ती आजारी पडते. आणि देन दॅट डिफेक्टिव्ह पित्ताची थैलीमध्ये म्हणजे आजारी पडलेल्या त्या स्थूलपणामुळे स्टोन तयार निर्माण होतात. म्हणून आपला आहार हा महत्त्वाचा आहे. संतुलित आहार असेल ना तर ते बरं असतं, की आपल्याला शाळेमध्ये असतं की संतुलित आहार पाहिजे, प्रोटीन एवढे पाहिजेत, फॅट एवढे पाहिजेत, साखरेचं प्रमाण एवढं. हां, पाण्याची मात्रा जास्त असेल तर कंट्रोल होऊ शकतो थोड्या प्रमाणात असं बोलतात. पण याच्यावर उपचार ॲज इन फक्त ऑपरेशन आहे की अजून काही प्रिलिमिनरी? काही जणांना आहे ना पित्ताच्या थैलीत खडे असतात पण त्रास काहीच देत नाही. हो. म्हणजे शेवटपर्यंत कधीच आयुष्यात कधी त्रास देत नाही. त्यांना असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षण नसलेले गॉलस्टोन, त्याला काही करायचं नसतं, छेडायचं नाही. काही त्रास द्यायला लागला तर आपण त्याला ऑपरेशनसाठी त्या रुग्णाला आपण घेऊ शकतो. असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोनला सर्जरी करायची गरज नसते. आता तुमचं प्रोफेशन फार सिरियस आहे, पण असं काही होत असेल की काहीतरी कुठल्या पेशंटच्या काही बोलण्याने किंवा काही अशा सिच्युएशनमुळे तुम्हाला एक तो किस्सा लक्षात राहिला असेल मजेशीर, असं काही आहे का? मजेशीर म्हणता येणार नाही. मी जेव्हा केम हॉस्पिटलला जॉईन झालो 2008, मजेशीर म्हणता येणार नाही पण भावनिक आहे तो. अच्छा. 2008 15-16 वर्षाचा तो मुलगा होता, तो आत्ताही येतो माझ्याकडे. अच्छा. त्याचं स्वादुपिंडाला पित्ताच्या थैलीच्या खड्यामुळे इजा झाली होती आणि इजा झाल्यामुळे आहे ना स्वादुपिंड घाण होऊन आजूबाजूला सगळी घाण निर्माण झाली होती. त्याला नेक्रोसिस आम्ही म्हणतो, नेक्रोसिस. मग ते नेक्रोसिस आम्ही काढलं त्याचं 2 एप्रिलला OT ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन 2 एप्रिल 2008 ओके. आणि 3 एप्रिलला त्याचा वाढदिवस होता. हे आम्हाला माहीत नव्हतं. मग त्याला ऑपरेशन झाल्यानंतर हे मोठं ऑपरेशन असतं. हे ऑपरेशन झालं तो ICUमध्ये होता. लकीली त्याला व्हेंटिलेटरवर नव्हता, तो व्यवस्थित होता. त्याची आई त्याच्यासोबत होती. त्याच्या आईने केक आणला, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे सर, आणि त्याच्यासोबत आम्ही तो केक खाल्ला. ते एक प्रसंग आहे आणि तेव्हापासून तो आज तयागत बड्डेचा केक घेऊन केम हॉस्पिटलमध्ये येत असतो. एक म्हणजे एक ऋणानुबंध जोडलेलं असतं पेशंटचं आणि तो आता फार मोठ्या पोस्टवर आहे. त्याचा फार मोठा माणूस आहे, त्यामुळे मी त्याबाबतही कमेंट करू शकत नाही. पण छान, चांगला आहे तो. आत्तापर्यंत घेऊन येतो म्हणजे बघा 2008 पासून 17 वर्ष झाली आता. हो. आता तुम्ही प्रोफेसरसुद्धा आहात, एवढी वर्षाचा अनुभव आहे. जी नवीन पिढी आहे त्यांना जर मेडिकल क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे तर कुठलीही 3 किंवा 5 अशी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्यांना आवर्जून सांगाल की त्यांना त्याच्यातून फायदा होईल? पहिलं म्हणजे तुम्ही अभ्यास करून म्हणजे बुद्धिजीवी प्राणी असतात. जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात येतं तेव्हा सगळे तुम्ही बुद्धिजीवी असतात. त्यामुळे क्वेश्चन मार्क नाही आहे की तुमच्याकडे बुद्धी नाही.
बुद्धिजीवी एकीकडे असतं, पण जी भावना असते रुग्णाबाबत त्याला आपण एम्पथी म्हणतो, ती महत्त्वाची असते. सहानुभूती महत्त्वाची असते. रुग्णाकडे सहानुभूतीने किंवा माणूस या नात्याने बघावं असं मी ह्या नवीन पिढीला एक सांगतो. तिसरं म्हणजे तुम्ही MBBS झाला, MS झाला की MD झाला, काही झालं, शिक्षण झालं, तिथे तुमचं शिक्षण थांबत नाही. हे जगामध्ये अजूनही शिक्षण असतं आणि ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडचाल तेव्हा खरं शिक्षण चालू होतं. हे जेव्हा तुम्हाला कळावं त्यासाठी मी तुम्ही म्हणतो की तुमचं स्किल वाढवा, प्रॅक्टिस आणि पेशंटबरोबर बोला. पेशंटबरोबर जास्त बोललं की तोच आपल्याला त्याचं निदान सांगतो. नुसतं पुस्तकी वाचनाने काही होत नाही, हे माझं त्यांना सांगेल. पुस्तक वाचा, पण ते नॉलेज की ते घेतलेले विचार तुम्ही रिप्रोड्यूस केलं पाहिजे, तरच त्याचं काही तर आहे. नुसतं पुस्तकी किडा नाही, त्यात पेशंट रुग्ण काय सांगतो ना त्याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ज्युनियर डॉक्टरना, रेसिडेंट डॉक्टरना ते सांगतात, सर हा असा पेशंट आहे, एक्सरे असं दाखवतं. मला नको, एक्सरेमध्ये असं आहे, सोनोग्राफी, ते काही लक्ष देऊ ना. पेशंटची लक्षणाकडे लक्ष द्या. तुम्ही मी त्यांना हे म्हणतो की तुम्ही फोटो बघून लग्न करणार आहे का रे? नाही ना. त्या रुग्णाची जी तळमळ आहे त्याकडे बघा, त्याचे विचार बघा, नंतर तुम्ही एक्झामिन करा आणि मग तुम्हाला काय वाटतं ते इन्व्हेस्टिगेशन करा. हे आम्हाला आमच्या मेंटर लोकांनी, म्हणजे माझ्यापेक्षाही सिनियर लोकांनी शिकवलं आहे आणि त्यांच्या पावलांवरती मी हे चालत असतो. आणि तेही मलाही वाटतं की नवीन पिढीनं आजकाल, कारण कसं आहे ना, AIचं युग आहे. तुम्ही एक्सरे टाकला लगेच ते निदान येतात. त्यामुळे पेशंटमध्ये काय होतं निर्माण, वेगळं एक निर्माण होतं. गुगलने असं सांगितलं आणि तुम्ही डॉक्टर वेगळं सांगताय, अशा ज्या दुविधा निर्माण होतात. मग ते जे नवीन शिक्षित MBBS किंवा MS आहेत त्यांच्यामध्ये हे AIमुळे थोडंसं पेशंट आणि याच्यामध्ये दरी वाढत चाललेली. पण असं काही तुमच्या अनुभवामध्ये आहे का की तुमची शिकवण्याची पद्धत AI आल्यामुळे काही बदलावी लागते तुम्हाला, किंवा स्टुडंटचा अप्रोच बदलला आहे? नाही, स्टुडंटचं जरा आणि लोकली बघितलं तर सर्वांचा अप्रोच बदलायला लागला AIमुळे. मी खरं सांगतो, कारण पेशंट येतो ना निदान घेऊनच माझ्याकडे येतो. मग ते असं निदान घेऊन आला ना डायरेक्ट. पहिले कसं आहे, पेशंट डॉक्टर तुम्ही सांगाल ते खरं. आजकाल ते निदान घेऊन आणि त्यांच्याकडे 5 ऑप्शन असतात की बाबा हे सर तुम्ही हे का म्हणताय. मग असे वेळा सांगतो त्यांना, म्हणलं की मग त्यांना समजून सांगायला लागतं हे AI आहे, हे ते तुम्ही काही टाकलं तर ते त्याच्यामध्ये जे फीड केलं आहे त्यानुसार येतं. त्यात तुमची बॉडी टाकलेली नाही, हा तुमचा एक्सरे किंवा त्याचा CT स्कॅनचं फाइंडिंग टाकलेलं आहे, त्यामुळे ते येतं आहे. पण तुम्हाला काही गरज नाही, क्लिनिकली तुम्हाला तसे सिम्पटम नाही आहेत, घाबरून जाण्यासारखं काही नाही. हे जेव्हा आपण सांगू आणि पेशंटला केव्हा सांगू, तेव्हा आपण त्यांच्यामध्ये सहानुभूती निर्माण आहे, एक ऋणानुबंध निर्माण झाला तरच होईल. नाहीतर मग AI बेसिसच सगळे होईल. घर बसल्याच होऊ शकेल, फक्त रिपोर्ट पाठवून मी बघ. आता असे काही आजार आहेत याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये आम्हाला गाईड करावं लागेल, कारण का ते आजार घर बसल्या व्यक्ती एकमेकांशी नाही बोलत आहे, आपल्या फॅमिलीबरोबर शेअर नाही करू शकत आहे. तुम्हाला कल्पना मला काय, हे जे काही असतात ना ते अवघड जागेचे दुखणं, ह्याचं सविस्तर आपण समाजात जास्त बोलत नाही. कारण कुठे बाहेर गेलं ना की पेशंट, काही महिला असू दे पुरुष, माझं हार्टचं ऑपरेशन झालं सांगतील, पण पाईल्स फिशर किंवा फिस्टुलाचं ऑपरेशन झालं अभिमानाने सांगत नाही. हे सांग, माझं हे लॅप्रोस्कोपिक झालं, माझं हे रोबोटिक झालं, पण पाईल फिशर म्हणजे सामाजिकमध्ये तो एक तेढ आहे की ह्या आजाराबाबत. मग ह्या आजाराबाबत बोलायला जाय तर पाईल्स जो आहे हा गुद्दाशे, जसं मराठीमध्ये आपण म्हणतो, आम्ही इंग्लिशमध्ये त्याला ॲनस म्हणतो. त्याच्या वॉलवरती म्हणजे भिंतीवरती कुशन असतात देवाने बनवून, आणि तो कुशन रक्तवाहिन्यांचं असतं आणि ते वाढलं की रक्तस्राव होतो. त्याला पाईल्स मराठीत मूळव्याध म्हणतात. तर त्याला हे आजार असतो. फिशर जे म्हणतात, फिशर हे सगळे बद्धकोष्ठते म्हणजे कॉन्स्टिपेशन आम्ही म्हणतात, हे बद्धकोष्ठतेमुळे होणारे आजार आहेत. आणि फिशरमध्ये काय असतं, कडक संडास झालं की एक चीर पडते संडाच्या जागेवर किंवा फट पडते, त्याला फिशर म्हणतात. ओके, ठीक आहे. आणि तिसरा जो म्हणता तुम्ही फिस्टुला, त्याला भगिंदर म्हणतात मराठीमध्ये. हे जे आहे ना, हे
ॲनलमध्ये ग्लँड असतात, ग्रंथी असतात छोट्या. त्या ग्लँडमध्ये इन्फेक्शन झालं की ते पस तयार होतो. पस तयार झाल्यामध्ये ॲनसचा जो आतला भाग आणि चमड्याच्या भागामध्ये एक नळी निर्माण होते. आणि त्या नळीतून पू येणे किंवा एखादं फ्लुइड येणं जे आणि त्याला फिस्टुला म्हणतात किंवा भगिंदा. असे हे अवघड जागेच्या दुखण्याचे 3 आजार आहेत. पण हे कॉन्स्टिपेशन हे एकमेव रिझन आहे? बद्धकोष्ठता हे सर्वात मेन कारण आहे. तसंच अजून भरपूर आहेत. जसं भगिंदरचे अजून 2 कारणं आहेत. क्रॉन्स आहेत. आणि क्रॉन्स हे एक आतड्याचा आजार आहे ज्यामध्ये इन्फ्लामेटरी आजार आहे. तो ऑटोइम्युन असतो. त्यामध्ये त्या पेशंटला फिस्टुला ॲनल येऊ शकतो. अनेक ट्युबरक्युलोसिस असतात. हे बाकी जे होतात ते बद्धकोष्ठतामुळे 90 ते 95% बद्धकोष्ठतेमुळेच होतात. फिस्टुला, पाईल फिशर हे बद्धकोष्ठतेमुळे होतात. आणि ही बद्धकोष्ठता होते कशी, तर आहारामध्ये आपल्या फायबरचं प्रमाण कमी असल्यामुळे. मग ते फायबर रिच डाएट आपण डॉक्टर रेकमेंड करताच, पण ते फॉलो होत नाही. फॉलो होत नाही. म्हणजे यू हॅव टू ईट म्हणतात ना की फायबर एक तर डाएट म्हणजे व्हेजिटेबलच असतं मॅक्झिमम. नाही तर एका पेशंटने मला विचारलं, सर चिकन मटनमध्ये पण फायबर असतं ना सर? म्हणजे त्याचं ते नाही. देर आर 2 टाईप्स ऑफ फायबर. एक व्हेजिटेबल फायबर आणि दिस फायबर. दॅट फायबर कॉजेस हार्डनेस ऑफ द स्टूल. त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. मसल प्रोटीन जे असतं त्यात. आणि जे व्हेजिटेबल फायबर असतात ते कॉज द रफेज ऑफ द स्टूल आहे. म्हणजे स्मूथ कंडक्टन्स ऑफ द स्टूल इन अ लार्ज बाउल. म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये त्याचं व्यवस्थित पासेज ऑफ द संडासाचं जे मल्ल म्हणतो आपण ते व्यवस्थितरित्या गुद्धाशयातून स्मूथली पास होण्यासाठी मदत करतं. पण तरी पण अजून काय आपण लिफी व्हेजिटेबल्स म्हणू शकतो का डाएट? ग्रीन लिफी व्हेजिटेबल मोस्टली यू हॅव टू ड्रिंक मोर वॉटर. मी हमेशा सांगतो प्लेंटी ऑफ ओरल फ्लुइड. स्पाइस, मी म्हणलं की तुम्ही स्पायसी फूड खाल्लं, जे इथे चव लागेल तीच खाली चव लागू शकते. म्हणजे मी सांगतो की मग फिशर असेल त्या प्राण्यानं तसं स्पायसी अवॉइड करायला होतं की त्यांना. आणि ते कळतात की बद्धकोष्ठता हा एक टाळलं तर गुद्धाशयाच्या आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. आता तुम्ही डॉक्टर म्हणून दुसऱ्यांना बरं करण्यामध्ये जास्त बिझी असता, बट बाय द टाईम तुमच्यावर पण बॉडीवर तो ताण येतो आहे. कारण का एवढे हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे दिवसाला तुमच्या किती 10-15 किती सर्जरी होत असतील? नाही, ठराविक दिवस असतात आमचे ऑपरेशनचे. तरी पण दिवसातून 4-5 तरी होत असतात मिनिमम सर्जरी. काही मोठे असतात, काही छोटे असतात. त्याच्यात तुम्हाला पण तुमचं पण शेड्यूल जे आहे ते कसं असतं, सर्जरीमध्ये स्किल पण असते आणि मानसिक त्राणही असतो. आणि कारण ते बुद्धीच्या ह्याच्यावरती पण ताण आलेला असतो. शरीर पण काम करत असतं, कंटिन्यू उभं राहणं हे पण असतं. त्या स्टँडिंग पोझिशनमध्ये तुम्हाला थकवा येऊ शकतो. पण ह्यातून आपल्याला ताणतणावातून बाहेर येण्यासाठी मी शल्य झालं तर थोडं मित्रांबरोबर किंवा कौटुंबिक ह्याच्यामध्ये मी थोडा वेळ काढतो आणि त्यामध्ये मला बरं वाटतं जरा. ह्या आता तुम्ही म्हणालात एंडोक्रायनॉलॉजी, ह्याच्यामधले असे कुठले प्रकार आहेत की जे आता ज्याच्यामुळे आजार किंवा ते रोग धोके वाढत आहेत पण तेवढे प्रचलित नाही आहेत? जर यंग मुलगा म्हणजे तरुण पिढीमध्ये आजकाल 15 ते 20 ह्या मुलांमध्ये जर बीपीचा त्रास असेल, ब्लड प्रेशर वाढत असेल, तर त्यांना हायपरटेन्शन आपण म्हणतो, रक्तदाब वाढला, तर त्याच्या कारणामध्ये आम्ही शोध असं काही केलं, पोटाची सोनोग्राफी वगैरे, तर एक ॲड्रिनल म्हणून ग्लँड असते, ते मध्ये ॲड्रिनलिन आणि नॉरॲड्रिनल हार्मोन्स सिक्रेट होतात आणि बाकी काही हार्मोन्स आहेत. पण ह्या हार्मोन्स सिक्रेशनमुळे ब्लड प्रेशरचा रक्तदाब म्हणतो तो त्या मुलांमध्ये वाढतो. मग तेव्हा आम्ही निदान करतो की बाबा ह्याचा आजार तो आहे का. मग आम्ही त्याची लेवल पाठवतो आणि ती वाढली असेल तर मग आम्ही सी टी स्कॅन करतो आणि सी टी स्कॅन केल्यानंतर त्याचं निदान होतं की बाबा ह्याला फिओक्रोमोसायटोमा आहे. हा एक ॲड्रिनलचा ट्यूमर आहे. या ट्यूमरमध्ये यंग लोकांमध्ये ब्लड प्रेशरचा आजार होऊन रक्तदाबचे साईड इफेक्ट होत राहतात. मग त्यावेळी मी त्यासाठी दुर्बिणीने शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण माझे जे मेंटर होते त्या सरांनी मला ते शिकवलं आहे आणि जवळजवळ 100च्या वर लॅप्रोस्कोपिक ॲड्रिनलेक्टॉमी आम्ही केलेले आहेत. पण युजली हा जो एज ग्रुप आहे 15 ते 20, तो जरी ब्लड प्रेशर वाढलं असेल तरी त्याकडे
इग्नोर करणार. इग्नोर केलं जातं. पण असे काही येतात की चक्कर येऊन पडलेले असतात अच्छा. शाळेमध्ये. मग त्याच्या पाल्याला पालक घेऊन येतात किंवा शिक्षक घेऊन येतात. ते आमच्या एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आणि मग ते निदान करतात. निदान झाल्यानंतर मग ते जर सर्जरी लागत असेल तर ते आमच्याकडे पाठवतात. असं नाही तर असिम्प्टोमॅटिक निघून जातात काही. हां, कारण आणि हे असं ते वय नाही आहे की जे ब्लड प्रेशर वगैरे कोणी मेजर करत बसेल आणि तेवढे मुलं सांगत पण नसेल की हा मला त्रास होतो आहे. कारण की ॲड्रेनलिन तुम्ही म्हणताय ते असं म्हणजे तेच ग्लँड आहेत ना, ते सिक्रिशन आहे ना, जे आपल्याला रात्री दुसऱ्या दिवशी काहीतरी मोठा इव्हेंट असेल तर त्यावेळी ते हार्मोन जास्त सिक्रेट होतात आणि आपल्याला झोप न लागत, एन्झायटी वाढते. उद्या काय होईल, कसं होईल, एक्झाम असेल किंवा उद्या मॅच आहे महत्त्वाची, काहीतरी इव्हेंट आहे मोठा की जो माझ्यासाठी महत्त्वाचा. जसं की आता मला काल वाटत होतं की मला झोप लागत नव्हती भरपूर वेळ की उद्या आहे तर सगळं बरोबर होईल की नाही. मग त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो की झोप लागत नाही आणि असं वाटतं की माझ्या झोपेची गरजच नाही आहे त्यावेळी. तर तेच सिक्रिशन आहे ना तुम्ही म्हणताय? हो, ते स्ट्रेस रिलेटेड तुमचं हे जे बोलताय. ओके. दिस इज अ स्ट्रेस रिलेटेड ॲड्रेनालिन सिक्रेशन असतं. त्यामध्ये अँझायटी निर्माण होते मान्य आहे. पण त्यात भरपूर स्ट्रेस रिलेटेड हार्मोन्स पण निर्माण होतात. हां. त्याचा काही असं हे नाही डायरेक्ट संबंध नाही की ते वाढल्यामुळे तुमचा BP वाढतं असं नाही. ते ग्लँडमध्ये ट्युमर असलं तर हे वाढतं. अच्छा. म्हणून त्याला फिओक्रोमोसायटोमा हा आजार म्हणतात आणि ते दुर्बिणीने आम्ही व्यवस्थितरित्या काढतो केमॉसपर्यंत. दुसरी गोष्ट म्हणजे हे जेनेटिक आणि फॅमिली भरपूर असतं. ओके. त्यामुळे आम्ही त्याच्या वडिलाचं केलं असेल का त्यामध्ये फॅमिली ट्री आम्ही बघत असतो. ते एंडोक्रायनॉलॉजिस्ट आमचे व्यवस्थितरित्या त्याचं निदान करून मगच आमच्याकडे ते पाठवत असतात. ओके. पण हे कॉमन आहे की फार रेअर रेअर आहे. रेअर केसेस? अराउंड 1% to 2%, 1 in 1000. अच्छा, म्हणजे फार रेअर 10,000 अशा पॉईंटनुसार येते. हिमोफिलिया म्हणून एक कन्सेप्ट आपण बोलत होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं, त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा की काय नक्की तो प्रकार आहे. आणि हिमोफिलिया म्हणजे हा जनुक आहे, म्हणजे जेनेटिक आजार आहे आणि तो एक्स लिंक्ड असल्यामुळे त्याचे टाईप्स आहेत. एक हिमोफिलिया ए असतो, तो फॅक्टर 8 असे आपल्या रक्ताचे जे गोठळी करतात त्याला आम्ही क्लॉटिंग फॅक्टर करतो. म्हणजे रक्तस्राव होत असेल तर त्याची गोठळी निर्माण करतो, त्याला क्लॉटिंग फॅक्टर म्हणतात. असे तर फॅक्टर 8 हा महत्त्वाचा असतो. आणि 8 त्याची जर डेफिशियन्सी असेल तर त्याला हिमोफिलिया ए म्हणजे मेजर हिमोफिलिया. आणि दुसरा एक असतो फॅक्टर 9. ओके. तर तो त्याची डेफिशियन्सी असेल तर हिमोफिलिया बी म्हणतात. अजून एक आता नवीन आलं हिमोफिलिया सी म्हणून, त्यात फॅक्टर 11ची डेफिशियन्सी असते. मोस्टली हिमोफिलिया एचे आणि बीचे जास्त रुग्ण असतात, हिमोफिलिया सीचे. पण हे जेव्हा हिमोफिलियाचे पेशंट येतात, कारण मी नशिबान आहे की मी केम हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्यांचा हिमॅटॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये आमच्या इथे हिमोफिलिया पेशंटला ट्रीट केलं जातं. आणि त्यांच्या मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे, त्यामध्ये मी आहे, हिमॅटॉलॉजिस्ट आहेत, ऑर्थोपेडिशियन आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशन थेरपिस्ट आहेत, पॅथॉलॉजिस्ट, या सगळ्यांची एक टीम आहे. आणि हा पूर्ण टीमवर्क आम्ही त्या हिमोफिलियाच्या पेशंटला ट्रीटमेंटसाठी असतं. मध्यंतरी आम्ही ते 17 एप्रिल हिमोफिलिया डे म्हणून आम्ही करत असतो आणि त्या डेला आम्ही सेलिब्रेशनही केलेलं आहे. हिमोफिलिया डेच्या सेलिब्रेशनला त्यावेळी हिमोफिलिक सोसायटी, वर्ल्ड हिमोफिलिक सोसायटी, त्यांचा प्रमाण मुंबई हिमोफिलिया सोसायटी, ते लोक सेलिब्रेट करतात आणि मी आवर्जून जातो, कारण मी त्यांना ट्रीट करत असतो आणि त्यांनाही बरं वाटतं. आम्ही आवर्जून गेलं की आनंदित असतात ते. कारण हिमोफिलिया हा आजार पेशंटला फार त्रास देण्यासारखा असतो. म्हणजे त्यांचं थोडंही असं त्यांना आम्ही असे खेळ खेळू देत नाही. हिमोफिलिया याचे पेशंट जे मैदानी खेळ त्यांना खेळायचे नसतात, त्यांना बंधनं असतात. कारण काय जखम झाली तर रक्तस्रावतात, फॅक्टर लागतात त्यांना प्रत्येक. म्हणजे त्यांच्या शस्त्रक्रियाचं सांगावं म्हणायचं तर शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर आम्हाला फॅक्टर द्यायला लागतात. शस्त्रक्रियानंतरही फॅक्टरची लेवल बघून त्यांना फॅक्टर दिले जातात. आणि फॅक्टर ॲज इन क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे जे रक्ताच्या एक्सटर्नली द्यावे लागतात, एक्सटर्नली द्यावे लागतात, तेव्हाच आम्ही ऑपरेशन त्यांचं योग्यरित्या करू शकतो. ते नसेल तर रक्तस्राव होईल ना, मग काय ते एक्सटर्नली आम्ही ते देतो क्लॉटिंग फॅक्टर. आणि ते फार महाग असतं आणि ते आम्हाला केम हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णांना मुफ्तमध्ये मिळत असतं, केममध्ये. त्यामुळे एक आम्ही त्यांच्याशी ट्रीटमेंटला आम्ही संलग्न राहतो सगळेजण. पण ह्या टेस्टिंग फॅसिलिटीज आहेत जसं की 8, 9, 11 तुम्ही म्हणताय ABC, त्या सर्व फॅसिलिटी बाहेर पण आहेत की फक्त बाहेरही अवेलेबल आहे. पण केममध्ये मॅक्झिमम आमचं सेंटर मोठं आहे, त्यामुळे मॅक्झिमम पेशंट तिथेच येतात
आणि मग काय फॅक्टर फार महाग असतात. हिमोफिलियाचे फॅक्टर महाग असल्यामुळे तेवढं आपल्या लोकांना 2-2, 3-3 लाखाचे ते फॅक्टर असतात आणि गव्हर्मेंट सेंटरमध्ये ते फ्रीमध्ये मिळतात. अच्छा. आता तुम्ही एवढं ऑपरेशन केल्यानंतर एक समाधानाची फिलिंग पण असेल की एवढे जीव आपण वाचवलेत. ते समाधानाच्या फिलिंगपेक्षा देवानं दिलेलं एक कर्तव्य म्हणूनच मी ते करत असतो. पण कधी असं सुपर हिरोवाली फिलिंग नाही आहेत का तुम्हाला? नाही, कधी असं वाटलं नाही. असं केलं की बाबा सुपर हिरो, तर तुम्ही मध्ये सांगितलं पॅराथायरॉईड केलं, 4 ग्रंथी काढल्या, काय सुपर हिरो फिलिंग नाही. हे मी नसतो त्या जागेवर तर दुसऱ्या कोणी केलं असतं. हा जो फिलिंग आहे ना तो वेगळा आहे. का मी काय खूप देवाने मला निर्मिती केलं आहे. आय डोंट नो माय लाईफ सायकल कशी असणार, कधी असणार, पण आपण आपले कर्म करत राहायचं, तो बघत असतो. तेवढंच माझं असतं की कर्तव्यनिष्ठ राहायचं, आपले पाय जमिनीवर ठेवावं. कारण आपण ज्या बॅकग्राऊंडवरून आलो आहे त्या बॅकग्राऊंडशी आपण संलग्न राहिलं पाहिजे. आता उंच भरारी मुडी मारले तर पण तसं योग्य वाटत नाही. डाऊन टू अर्थ राहणं योग्य वाटतं. का मी काय असं सुपर हिरो हे मला ते नाही आवडत म्हणजे नाही. कसं की आपण म्हणतो ना की देव वाचवेल, पण इकडे जेव्हा डॉक्टर स्वतः येऊन वाचवत आहेत तेव्हा आमचं तरी फिलिंग तीच असते की डॉक्टर मला नाही. देवासारखे आहेत. आता तसं बोलता येणार नाही. कसं आहे ना, मी एका पेशंटला जरी सर्जरीला गेलो, एकदा असंच झालं होतं, इमर्जन्सीमध्ये गेलो सर्जरीला, मी केलं, ऑपरेट केलं, पेशंट वाचला. पण याचा अर्थ असा नाही मी नसतो त्या जागा दुसरं कोणी आलं असतं. असं फिलिंग माझ्यामध्ये असं काही वाटत नाही आहे. काही रामकृष्ण आले गेले त्याहून जग ओसके पडले असं म्हणता येईल ना. मी मोठा आहे असं नाही म्हणत, माझ्यासारखे भरपूर आहेत. मी नसेल तर तो, ही जी भावना असते ना ते महत्त्वाची आहे. हे थोडं वेगळं ऐकायला मिळालं, कारण काय होतं युजली डॉक्टर म्हटल्यानंतर सायंटिफिक बॅकग्राऊंड, त्यामुळे देवाकडे तेवढा जास्त कल देव नसणं बघा, असं होतं. असं देवाकडे कल नाही म्हणता येत, कारण ही सृष्टीला बघितलं ना, मी संपूर्ण सृष्टी डोळ्यात सामावता येत नाही. आज मी इकडे आलो, तुम्हाला बघितलं, तुमचा अनुभव मी माझ्या जीवनाच्या या पथनाट्यावरती मी ठेवेल. असं बघितलं ना तर माझं असं देवाकडे नाही. कुणा कशी निर्मिती होते हे मी म्हणत नाही की देव आहे हे आहे, पण एक दैविक शक्ती आहे असं. कारण मी लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये झालं आहे माझं सगळं संगोपन. त्यामुळे मला असं काय आमचं जे शिक्षण आहे, शिकवण आहे आईबाबांची, त्या शिकवणीवर आम्ही पुढे चाललो आहे. प्रत्येकाला देव हा मानण्यावरती असतो असं म्हणतात, पण मला देव हा रुग्णामध्ये आणि आजूबाजूच्या ज्या सृष्टी म्हणतात किंवा तुमच्यामध्येही दिसतो. पण ते बघण्याचा दृष्टिकोन वेगळा पाहिजे, एवढंच मी बोलू शकतो. आता तुम्ही बोललं वारकरी संप्रदायाचं बोललं तेव्हा आठवलं की आज दिवस पण चांगला आहे, आषाढी एकादशीचा. मे बी देवाची कृपाने हा योगायोग जुळून आला आहे दोन्ही गोष्टींचा. तुम्ही जर म्हणजे लहानपणी एक इच्छा होती डॉक्टर बनायची, ते जर नसता, सपोज डॉक्टर नसता तर दुसरं काही करिअर असं? मग मी करिअर म्हणून मी एक छान लेखक किंवा कवी होतो, आणि दुसरं म्हणजे मी कलाकार पण आहे. मी मध्येच आमचं मराठी वाङ्मय मंडळ होतं, त्यांचा कार्यक्रम होता, तर त्यामध्ये जवळजवळ 10 मिनटाची ती कॉमेडी केली आणि सर्वांना हसवलं होतं. मराठी भाषेचा जो विनोद असतो, शब्दाचा विनोद, त्या शब्दाचा विनोदाचा भडीमार करून सर्वांना विरंगुळा दिला होता. आणि सर्वांना माझी ही शैली कुणाला माहीतच नव्हती. आम्हाला नाही कल्पना नाही. तुम्ही म्हणून मग अशी विचारलं ना की कोपअप कसं करता या स्ट्रेसमध्येच, हे आता मे बी त्याचं उत्तर काय, थोडा कवी करतो. आणि मला माझे मित्र किंवा सिनेमा की सगळेच म्हणतात तुझं सेन्स ऑफ ह्युमर वेगळा आहे. कारण मी हजरजबाबी असा बोलण्यामध्ये, तर मी एक बोलला तर माझे 2 विनोदात्मक शब्द तयार असतात, बाजूलाच तयार होऊन जातात. लास्ट आपण संपवता की आजच्या तरुण पिढीला डॉक्टर म्हणून तुम्ही एक काय अशा सूचना द्याल, टिप्स द्याल की ज्या त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईलला त्यांना हेल्प करतील आणि निरोगी आयुष्य जेवढं शक्य होईल तेवढं मिळू शकेल त्यांना? एक म्हणजे आहाराकडं संतुलित आहार, जे घरामध्ये बनतं तेच जास्त प्रमाणात खावं, आणि जे बाहेरील जंक फूड अवॉइड करा. एक नियमित व्यायाम किंवा, आणि दुसरं म्हणजे आपण ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आपण किती मोठं आपलं ह्यावेळी काय, आपण आपल्या चुका वाढत दुसऱ्याच्या चुकाकडे लक्ष देऊ ना, स्वतःच्या ज्या चुका आहेत, स्वतः कुठे कमी पडतं ह्याकडे लक्ष येतं तर ते. मला एका विचारलं की मला विचारलं एका ना की महादेव तू कधीच कुणाशी कॉम्पिटिशन करत नाही. माझं कुणाशी कॉम्पिटिशन नाही. तो त्याचं जीवन जगतो, तो त्याच्या ह्याने मोठा आहे,
माझं कॉम्पिटिशन माझ्याशीच आहे. ज्या माझ्या चुका आहेत त्या परत पुन्हा होऊ नये. पुन्हा उतरू नयेत. जी आज चूक केली ती उद्या नाही पाहिजे. मला अजून मी कसं पुढे जाईल, तो त्याच्या कर्माने पुढे जातं, मी माझ्या कर्माने किती पुढे जाईल हे बघायचं. मी यंग पिढीला हेच सांगतो की कम्पॅरिझन नको, कम्पॅरिझन Rat race हेवा दावे नको आहेत. आपण कसं पुढे जाईल ह्याकडे लक्ष द्यावे आणि त्यातच तुम्ही मोठेपणा समजून पुढचं जीवन जगावं हेच मी सांगू शकतो. बाकी काय सांगणार. आपलं एक शेवटचा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये गेस्ट आपल्याला एक प्रश्न विचारतात. त्याच्यामध्ये एक उलट प्रश्न म्हणून आम्ही त्याला सेगमेंटचं नाव ठेवलं आहे की याच्यामध्ये गेस्टकडून आम्हाला एक प्रश्न येतो आणि त्याचा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. बरं, मला आहे ना सतत हे त्रासदायक असतं की हा प्रश्न माझ्या समोरच्यांना विचारावा की नाही विचारावा. कारण माझी सौभाग्यवती आणि मुली 2 सारख्या एक सांगतं की प्रवास केल्याने जरा हे मिळतं ते मिळतं. तर मला तुम्हाला तसंच एक प्रश्न विचारायचा होता की खरंच प्रवासाने मनाचा थकवा जातो आणि एक प्रकारची एक ऊर्जा त्या शरीराला मिळते का? हा मी माझ्याकडून तुम्हासाठी क्वेश्चन. कारण मी जास्त असा फिरणारा माणूस नाही, रुग्णाभोवतीच गोल गोल गिरक्या मारणारा माणूस आहे. तर तुम्ही त्याबाबत मला सांगा. हां, म्हणजे माझं तरी मत आहे की प्रवास केल्याने थोडा जो आमचा एक रुटीन चालू असतं ना त्याच्यातून आम्हाला ब्रेक मिळतो आणि चांगल्या नवीन आयडियाज वगैरे येतात. बऱ्याचशा वेळी असं झालं आहे की आम्ही फिरायला कुठेतरी बाहेर गेलो आणि तिकडे आम्हाला काहीतरी नवीन सुचलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात असेल किंवा काय असेल. पण हां, एक चेंज होतो जो रुटीन हेक्टिक जे चालू आहे, रोज उठून एक 9 ते 6 एक गोष्ट करायची आहे, त्यातून एक बदल जेव्हा मिळतो तेव्हा खरोखर माइंड फ्रेश होतं. तर हा आमचा अनुभव. तुम्ही सुद्धा ट्राय करावा. पण तुमचे नाही मी अनुभव घेईल आता. तर तुमचा अनुभव माझ्या घरच्यांना सांगेल की बाबा यांनी असं असं केलं आहे. त्यामुळे तेही खुश होतील. कोणीतरी त्यांना सोबत आता आहे. सांगितलं आहे आता. ठीक आहे. चालेल. धन्यवाद डॉक्टर. थँक्यू. आभार.